मध्ये येऊ नको ना. Participants and now the is 450 teams and shortlisted one. I request sir, kindly come forward. I request sir. I request Tejas sir again felicitate. Because of the founder of Innovation Incubation, Dr. Kalpesh Yadav sir. I request. विजेत्या टीमलाही ती संधी मिळावी, विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शक बनेल म्हणून या प्रसंगी त्यांनाही मी फूड कॅम्प आणि स्टार्टअप एक्सपोचं ही नियोजन या वर्षीचं आपण नियोजित केलेलं आहे असं मी आपल्याला आव्हान करतो. आणि ठेकेदार कर्मचाऱ्यांनाही मी मुलांनी आंदोलनं तर केलीच, त्याच्यानंतर आम्हाला न्याय मिळत नव्हता म्हणून आम्ही शेवटी कोर्टात गेलो. ती नव्हे, प्रत्येक तिथल्या क्लर्क पर्यंत सरांचं नाव आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत आहे ज्यांच्या, आणि ती दिशा म्हणून हे प्रोडक्ट म्हणून तुम्ही आमच्या समोर उभे आहात. सो थँक्यू सो मच की तुम्ही नक्की याला सपोर्ट सुद्धा करत आहात. याच्यातून तुमचं भवितव्य सुद्धा घडणार आहे. महाराष्ट्रातली पहिली स्किल युनिव्हर्सिटी विद्येचं माहेरघर पुणे झालेली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आज करण्याचं स्वप्न तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता एवढं आम्ही तुम्हाला आश्वासित करू शकतो. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की आपल्या राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलजी हे यासारख्या इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेससाठी प्रचंड उत्सुक असतात. ही इज व्हेरी एनकरेजिंग की विद्यार्थ्यांचं करिअर त्यांना प्रोफेशनल काउन्सिलिंग मिळालं पाहिजे आहे, यासाठी ते प्रयत्नशील असतात. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आणि त्यांच्याच इच्छेनुसार आज या ठिकाणी मी अनाउन्स करतो की आमच्याकडचे जे ह्युमॅनिटीज मधले कॉलेजेस आहेत, वी हॅव ऑलमोस्ट 1172 colleges that comes into the categories of the humanities where arts, science and commerce education is being disseminated to the students. We have almost 32 lakh students who belongs to the arts, science and commerce. हा प्रचंड मोठा चंक आहे. यांच्यासाठी मग सुद्धा इनोव्हेशन आलं पाहिजे, यांच्यामध्ये पण इनोव्हेटिव्ह स्किल आल्या पाहिजे. यासाठी आम्ही आमच्या एडिट कॉलेजेसमध्ये एक इनोव्हेटिव्ह किंवा इनोव्हेशन काउन्सिलिंग सेल हा आम्ही आता इस्टॅब्लिश करणार आहोत अंडर द एबल गायडन्सशिप ऑफ आवर ऑनरेबल मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटीलजी. आणि त्याच्या माध्यमातून टेकॅथॉन 3 जे आता कल्पेशजींबरोबर माझी चर्चा झाली होती की याला केवळ पुण्यापुरतं मर्यादित ठेवू नका. आपले रेव्हेन्यू झोन जे 6 रेव्हेन्यू झोन्स आहेत, प्रत्येक रेव्हेन्यू झोन मध्ये रिजनल लेवलला कॉम्पिटिशन ठेवा अँड देन फायनल कॉम्पिटिशन यू कॅन कन्क्लूड इन द पुणे सिटी. अशा पद्धतीने केल्यावरती अवेअरनेस जनरेट होणार, सेन्सिटिव्हिटी जनरेट होणार. ही सेन्सिटिव्हिटी आणि अवेअरनेस अतिशय महत्वाचा असतो. यू नेव्हर नो, कदाचित गणेशला मागच्या वर्षी असं प्लॅटफॉर्म मिळाला नसतं, त्याच्याकडे एवढं टॅलेंट आहे, पण प्लॅटफॉर्म जर मिळाला नसता तर गणेशची आयडिया, गणेशचा कन्सेप्ट, गणेशचं इनोव्हेशन हे कदाचित त्याच्या घरापुरतं, त्याच्या कॉलेजपुरतं मर्यादित राहिलं असतं. त्यामुळे अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म फार गरजेचे आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यातलं पोटेन्शियल जे आहे ते डेमॉन्स्ट्रेट करू शकता, एक्झिबिट करू शकता. इनोव्हेट यू टॅकॅथॉन 3.0 या नॅशनल लेवल हॅकॅथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आज आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरणचे विश्लेषक यांची ओळख आहे असे राज्याचे शिक्षण तज्ज्ञ आणि उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळणकर आणि या 2.0 या स्पर्धेच्या निमित्ताने जो विजेता टीम होती, ती विजेत्या टीमने जो केलेला त्यांचा व्यवसाय आहे, तो जो स्टार्टअप आहे, जो रनेबल आहे, जो 96 लाख रुपये त्याचा बिझनेस आहे, अशा 2 व्यक्तींना त्या प्रमुख उपस्थितीमध्ये या 3.0 या स्पर्धेचं उद्घाटन आज या प्रसंगी झालेलं आहे. या स्पर्धेच्या उंची लक्षात घेता 1.0, 2.0
आणि या 3.0चा आलेख हा आता चढता झालेला आहे. या चढत्या आलेखाबरोबर विद्यार्थी आणि युवकांची एक जबाबदारी ओळखून आम्ही या 3.0 या स्पर्धेचे नियोजन करतेवेळी हॅकॅथॉन या स्पर्धेच्या निमित्तानं या विद्यार्थ्यांचे इनोव्हेशन हे जगासमोर येतील आणि जगासमोर आलेलं हे इनोव्हेशन फक्त इनोव्हेशन राहणार नाही तर त्याचा उद्योग म्हणून तो कसा डेव्हलप होईल यासाठी बूट कॅम्प आणि स्टार्टअप एक्सपो असा रोडमॅपचं नियोजन या प्रसंगी करण्यात आलेलं आहे. या उद्घाटनाच्या वेळी 450हून अधिक राज्यातील संघ या पार्टिसिपेट झालेत आणि या सर्व 2000 विद्यार्थ्यांची व्यवस्था ही 3 दिवस या इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि भविष्यातील यातील उद्योजक होतील याबद्दल कुठल्याही शंका मनामध्ये राहत नाही. यासाठी सर्वस्वी जबाबदारी ही इनोव्हेशन फाउंडेशन भविष्य काळामध्ये घेईल. त्याचे 4 पिलर्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला पिलर आहे तो पिंजरा मेरी उड़ान अभी बाकी है आगे मंजिलें और सही. सब लोग आए हो आपका बहुत बहुत धन्यवाद. तो आपल्या सोबत आहे गणेश खोचे. आता त्यांना सर म्हणायचं की त्याच्या स्टार्टअप मधून आतापर्यंत 96 लाख प्रॉफिट केलेलं आहे. वर्षच झालं जस्ट. म्हणजे वर्षामध्ये दिवस किती असतात आणि तुम्ही बिकॉज ऑफ हिज इनोव्हेशन आणि तो कुठंतरी तो सत्यात आणतोय. असंच तुमचंही स्वप्न पूर्ण हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आई इनोव्हेट करा. मी टॅकॅथॉन 2.0चा विनर आहे आणि आमची ॲक्वाड्रोप कारण आम्ही टॅकॅथॉन 2.0 मधनं बरंचसं काही शिकलो. कारण आम्ही ज्यावेळेस आलतो त्यावेळेस आमच्याकडे नॉलेज होतं पण कमी नॉलेज वगैरे विचारले त्याच्यामधनं आम्हाला समजलं आमच्यामध्ये काय कमी आहे ते आम्ही डेव्हलपमेंट केलं. आणि इनोव्हेटिव्ह फाउंडेशननी जो नाही आहे प्रोजेक्ट कॉम्पिटिशनसाठी नाही आहे तर हा एक स्टार्टअप प्लॅटफॉर्म आहे. तर इथून आपल्याला फक्त एक आम्ही 9 महिन्यामध्ये 1 CR+ टर्नओव्हर जनरेट केलेला आहे कंपनीचा. आम्हाला पाहिजे ते सगळे कल्पेश सरांनी आम्हाला ते टेंडर्स घेऊन दिलेले. तर याच्यामध्ये आमच्या यशामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा जो आहे तो कल्पेश यादव सरांचा आहे कारण त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. थँक्यू. असाच एखादा हिरा आजच्या या टॅकॅथॉन 3.0 मधून चमकावा. आपल्याला सध्या सपोर्ट करताय स्टार्टअप साठी आणि तुमचं एज काय सध्या मॅटर करत नाही. सध्या मॅटर करतं तुमचं इनोव्हेशन तुम्ही इम्प्लिमेंट करताय आणि कालच्या पेक्षा प्रॉब्लेम तुम्ही आज कशा स्मार्टली सॉल्व्ह करताय. सो स्मार्ट आणि सोबतच परराष्ट्र धोरण याच्यावरती त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे. एज्युकेशनल एक्सपर्ट आणि जस्ट आम्ही ते विजन दाखवलेलं आहे ते अर्थातच 1893ला स्वामी विवेकानंद वर्षाच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्याला हे विश्वाची माझी घरं हे संकल्पना दिली. आज इंडिया आमच्या कुटुंबकम हे आमच्या समोर घेऊन येते हे केवळ यंग माइंडला कुठेतरी दिशा देण्यासाठी आणि त्याचं उत्तम काम हे कल्पेश खूप प्रेरणा देव. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेतच आणि त्यांच्या सोबत टीम तर्फे धन्यवाद. देवळणकर सर मी तुम्हाला एकच सांगेल आजचा हा सर थँक्यू सो मच आणि ऑफिशियली सगळ्यांनी थांबायचं एक फोटो घ्यायचा आहे प्लीज. ड्यू रिस्पेक्ट टॅकॅथॉन 3.0 इज ऑफिशियली इनॉग्रेटेड.